तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 11 सॉल्व करणार आहे. इन द गिवन फिगर 3 कॅपॅसिटर इच ऑफ कॅपॅसिटन्स 6 पिकोफॅरड आर कनेक्टेड इन सिरीज. ओके, तर फिगरमध्ये आपल्याला 3 कॅपॅसिटर दिसत आहे आणि या प्रत्येक कॅपॅसिटरची जी कॅपॅसिटन्स आहे ती किती येतं 6 पिकोफॅरड इतकं दिलेलं आहे आणि हे सगळे सिरीजमध्ये कनेक्ट करायचं आहे. आर कनेक्टेड इन सिरीज. द टोटल कॅपॅसिटन्स ऑफ द कॉम्बिनेशन बिकम. तर या टोटल कॉम्बिनेशनचं कॅपॅसिटन्स किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2008ला आलेला होता आणि या ठिकाणी तुम्हाला फिगर पण दिलेली आहे. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 2 × 10⁻12 फॅरड. बी ऑप्शन आहे 3 × 10⁻12 फॅरड. सी ऑप्शन आहे 6 × 10⁻12 फॅरड आणि याचा डी ऑप्शन आहे 9 × 10⁻12 फॅरड. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 कॅपॅसिटर दिलेले आहे आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी किती आहे तर 6 पिकोफॅरड इतकी दिलेली आहे. ओके, आणि त्याला सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट करायचं आहे. तर याचं सिरीजमध्ये टोटल कॅपॅसिटन्स किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. यासाठी तुम्हाला फिगर पण दिलेलं आहे. मग या फिगरमध्ये तुम्हाला फर्स्ट कॅपॅसिटर दिलेला आहे. हा कॅपॅसिटर दिलेला आहे तुम्हाला काय C1 इतका दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या सिरीजमध्ये अजून एक कॅपॅसिटर आहे तो काय C2 आणि त्याच्यानंतर आणखीन एक कॅपॅसिटर आहे तो काय तर C3 आणि याला एक पोटेन्शियल पण दिलेलं आहे आणि ते पोटेन्शियल किती दिलं तर V इतकं पोटेन्शियल आपण या ठिकाणी कनेक्ट करणार आहे. तर याचं रिझल्टंट कॅपॅसिटर किती आहे ते फाईंड करायचं आहे. तर आपल्याला गिवन काय आहे तर गिवन आहे C1 जितका आहे तेवढाच कोणता आहे C2 आणि तेवढाच कोण येतं C3 आणि या प्रत्येकाची जी व्हॅल्यू आहे ती किती येतं तुमची 6 पिकोफॅरड इतकी दिलेली आहे. पिकोफॅरडचं आपण कन्वर्जन लास्टला करू. आता हे तिन्ही कॅपॅसिटर C1 C2 आणि C3 कसे येतात सिरीजमध्ये आपण रेसिप्रोकल घेऊन त्यांची काय करणार तर ॲडिशन. मग टोटल रिझल्टंट कॅपॅसिटन्स भेटेल CS = 1/CS = 1/C1 + 1/C2 + 1 काय भेटेल तर C3. आता या सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला नोन आहे ती आपण या ठिकाणी पुट करणार. C1 आहे 6 पिकोफॅरड, C2 आहे तो पण 6 पिकोफॅरड आणि C3 जो आहे तो पण किती येतात 1/6 पिकोफॅरड. आता डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे आपण याची काय करू शकतो न्यूमरेटरची ॲडिशन. मग आपला 1/CS जर घेतला तर 1/CS किती भेटेल 1 + 1 2 2 + 1 किती राहिला 3. मग 3 डिवाइडेड काय राहिला 6. याचं रेसिप्रोकल करून घ्या. मग आपला CS जो आहे तो किती भेटणार तर 6 / 3. 3च्या टेबलमध्ये 6 आहे. 3 2 किती येणार 6 म्हणजे आपला जो कॅपॅसिटन्स आहे तो किती असणार तर 2 पिकोफॅरड. आणि या पिकोचं कन्वर्जन जर आपण फॅरडमध्ये केलं तर पिको म्हणजे किती 10⁻12 फॅरड. मग आपला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जो आहे टोटल तो किती असणार तर 2 × 10⁻12 फॅरड. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन ए म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स ऑफ दिस सिरीज कॉम्बिनेशन इज 2 × 10⁻12 फॅरड.